बंधू नागरिको आणि सर्व समस्त जनतेला सामाजिक कार्यकर्ते लोणंदमधील आजमबाई आतार यांचा प्रेमपूर्वक नमस्कार। विषय असा आहे की लोणंदमधील बसस्थानकाचं काम रोकटोक मराठी न्यूज चॅनल नीरा यांच्या माध्यमातून संपादक शौकत भाई शेख आणि आमचे उपसंपादक वृत्तपत्रकार आणि मीडिया रिपोर्टर दिलीप वाघमारे साहेब यांच्या अथक प्रयत्नातून आणि कसोशीनं सातत्यानं पाठपुरावा करून बसस्थानकाच्या सुधारणेचा चांगल्या पद्धतीनं एक पाठपुरावा करून बसस्थानकाचं काम मार्गी लावलेलं आहे। त्याबद्दल नागरिकांमधून या संपादक आणि उपसंपादकांचं मनापासून अभिनंदन होत आहे। त्यांच्या बाबतीत त्यांना धन्यवाद नागरिकांच्याकडून देण्यात येत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये बसस्थानकाचं सुशोभित असं काम लोणंदमध्ये निर्माण झाल्यानंतर नागरिकांना एक समाधान आणि एक आनंदी वातावरण निर्माण होणार आहे। प्रवाशांना एक चांगली सेवा उपलब्ध होणार आहे आणि बहुतांची सातत्यानं रोकटोक मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण पाहत आलेलो आहोत। बसस्थानकाचं काम चांगल्या पद्धतीनं सुरू आहे, मार्गी लागलेलं आहे। आता मुद्दा हाच आहे की पावसाळ्याच्या ह्या ऐन सीझनमध्ये पावसाचं मागील काही दिवसापूर्वीचं वाढतं प्रमाण आणि सातत्यानं कोसळत असलेला हा पाऊस विश्रांती घेऊन राहून हा पाऊस चांगल्या पद्धतीनं वर्षाव करत असल्यामुळे बसस्थानकाच्या प्रथमदर्शनी अंगणामध्ये पाण्याचं एक मोठं पद्धतीनं पाणी साठलं जातं आहे आणि मग बस येणे जाण्याच्या स्वरूपामध्ये जो प्रवाशांना बसमध्ये चढण्यासाठी जी एक अडचण निर्माण होते, महिलांना आणि विद्यार्थिन्यांना आबालवृद्ध नागरिकांना बसमध्ये खूप एक प्रकारे अडचण निर्माण होतो, त्रास सहन करावा लागतो। तर या सर्व गोष्टीमुळं बसस्थानकाच्या प्रथमदर्शनी अंगणामध्ये मुरुम टाकून त्या अंगणाचं एक सपाटीकरण व्हावं, जेव्हा पाण्याचं तिथं तळं साचलं जाणार नाही आणि प्रवाशांना योग्य पद्धतीनं बसमध्ये चढता येईल, उतरता येईल अशी सेवा मिळेल हीच अपेक्षा नागरिकांमधून आहे। तर या पाण्याच्या मोठ्या साचलेल्या डबक्यामुळे चिखल तयार होतो आहे आणि मग त्या पद्धतीनं प्रवाशांना एक मोठी बसमध्ये प्रवेश घेण्यासाठी आणि बसमधून खाली उतरण्यासाठी मोठी कुचुंबना निर्माण होते। तर ही समस्या तातडीनं लक्ष देऊन मिटवावी हीच एक नागरिकांमधून अपेक्षा आहे, मागणी आहे। म्हणून त्याचं एक मुरुम टाकून आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये आता 12-13 दिवसावर माऊलींचा पालखी सोहळासुद्धा आता लोणंदमध्ये आगमन होत आहे आणि त्या दृष्टिकोनातून बसस्थानकाचं ते सपाटीकरण झालं तर एक चांगल्या पद्धतीनं सर्वांना त्या सेवेचा लाभ मिळेल। माऊलीच्या पालखी सोहळ्यामध्ये सुद्धा बसस्थानकामध्ये एक चांगलं वातावरण असते, सुशोभीकरण चांगल्या पद्धतीनं मुरुमाच्या माध्यमातून निर्माण होईल। म्हणून ही अपेक्षा मनामध्ये धरून तिथं चांगल्या पद्धतीनं लवकरात लवकर प्रशासनानं लक्ष घालून ते जमिनीचं सपाटीकरण करून चांगल्या पद्धतीनं ते अंगण तयार करावं आणि बसस्थानकाची शोभा वाढवावी हीच एक मागणी प्रवाशांच्यातून नागरिकांच्या मनातून निर्माण होते आणि ही अपेक्षा धरून आम्ही ती मागणी शासनानं लवकर पूर्ण करावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।